मन्मथ स्वामी महाराज की जय. सद्गुरू सिद्धारूढ स्वामीच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून त्रिकाल वंदनीय गुरुमाऊली लिंगायक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून तसेच श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार आप्पाजी यांच्याही चरणी शिरसाष्टांग प्रणिपात करून तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी विनम्र अभिवादन करून पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया. पान नंबर 194. कालच्या भागामध्ये आपण एक दृष्टांत बघितला. भातगोटे. भातगोटे म्हणजे साळी. भातगोट्याचा दृष्टांत बघितलेला आहे. मीनाक्षीताई व्हिडिओ सुरू येत आहे तुमचा. तर झहती लक्षण, अझहती लक्षण, झहती लक्षण म्हणजेच भागत्याग लक्षण. आणि हे तिन्ही लक्षणं तत्वमसी ह्या महावाक्यामध्ये कोणतं लक्षण बसतं आणि कोणतं लक्षण बसत नाही आणि का बसत नाही हे आपण बघितलेलं आहे. तर मग झहती लक्षण जी आहे ती महावाक्यामध्ये बसतं का बसत नाही ते बघायचं आहे आपल्याला. तर त्याच्यासाठी दृष्टांत कोणता घेतलेला आहे? भातगोटे म्हणजे साळी. साळी जी आहेत ती पहिलं लक्षण. साळी जी आहेत ती भुकेची शांती होणार आहे. आपल्याला भूक लागली आता आणि भूक लागली आपल्याला काहीतरी खायचे. मग साळी आणल्या तर साळीच्या साळी जर टाकून दिल्या, पहिलं लक्षण काय आहे? झहती लक्षण. काय म्हणतं झहती लक्षण? झहती लक्षणामध्ये काय सांगितलं? ओम नमः शिवाय. झहती लक्षण कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय बोला. ही बघूनच आपल्याला पुढे जायचं. ही कळायला पाहिजे. झहती लक्षण कशाला म्हणा? हां बोला. हो सांगा. लक्षण जित्या समग्र केला जातो त्याला झहती लक्षण म्हणावं. आणखीन एक वेळेस बोला. आणखीन एक वेळेस सांगा. ज्या समग्र अर्थाचा त्याग होतो त्याला झहती लक्षण म्हणावे. हां, समग्र अर्थाचा त्याग म्हणजे सगळंच टाकून द्यायचं. मग इथं भातगोटे सगळे जर टाकून दिले तर भूक तर लागलेली आणि सगळेच टाकून दिले तर भुकेची शांती होते का? तृप्ती होते का? भातगोटे सगळे जर फेकून दिले पहिलं झहती लक्षण तर भुकेची शांती होते का? होत नाही. हां, मग दुसरं लक्षण काय? दुसरं लक्षण अझहती लक्षण. अझहती लक्षण हां, समग्र अर्थाचे ग्रहण होते त्याला अझहती लक्षण म्हणावे. मग अझहती लक्षण बसतं का इथं? भूक तर लागली आणि भातगोटे म्हणजे साळी आणल्या आणि साळीची साळी सगळ्यात शिजवून खाल्ल्या, सगळंच ग्रहण केलं तर भुकेची शांती होते का? नाही होत. का होत नाही? साळी खाताच येत नाही. खाता येत साळी नाही. तोंडाला टोचत्याला खाताच येत नाही. म्हणून भूक लागली तर भातगोटे टाकून दिले तरी भुकेची शांती होत नाही. म्हणजे पहिलं लक्षण बसत नाही. आणि समग्र अर्थाचं जर ग्रहण केलं अझहती लक्षण तरीसुद्धा भुकेची शांती होत नाही. मग भुकेची शांती करण्यासाठी तिसरं जे लक्षण आहे झहती लक्षण किंवा भागत्याग लक्षण.
ही लक्षण ह्या लक्षण कसं आहे, भाग त्याग लक्षण कशाला म्हणावं? बोला. सांगू? सांगा. जहती लक्षण त्यालाच भाग्य त्याग लक्षण म्हणावे. भाग्य नाही, काही अर्थाचा त्याग. बोला. भाग्य त्याग. भाग्य नाही, भाग त्याग. हा, दोन भाग. हा, काही अर्थाचा त्याग आणि काही अर्थाचा ग्रहण होतो, त्याला भाग त्याग लक्षण म्हणावे. मग आता भात गोटे आणले, ते कुटले आणि त्याच्या साळी कुटून भुत्तूस बाजूला काढला आणि तांदूळ बाजूला काढले आणि भात करून खाल्ला, तर भुकेचं शांती होते का नाही? होते ना, शांती होते. मग ह्यामध्ये भाग त्याग लक्षण बसतं. तसंच तत्त्वमसी ह्या पदामध्ये सुद्धा तसंच सांगितलेलं आहे. तत्त्वमसी पदामध्ये पहिलं लक्षण जे आहे, जहती लक्षण, समग्र अर्थाचा जर त्याग केला, समग्र अर्थ म्हणजे काय, वाच्यार्थ आणि लक्षार्थ, पूर्णच अर्थाचा जर त्याग केला तर लक्षार्थ पण निघून जातो. मग लक्षार्थ निघून गेल्यावर तत्त्वमसी शब्दामध्ये ते बसतं का? ओम नमः शिवाय. सुनीता, तत्त्वमसी शब्दामध्ये ते बसतं का? ओम नमः शिवाय नाही बसत. का नाही बसत? दोन्हीचाही त्याग होतो ना, लक्षार्थाचा बिन वाच्यार्थाचा पण. मग तत्त्वमसी ह्याच्यामध्ये तत्त्वमसीचा अर्थ काय? तत्त्वमसी म्हणजे मीच ब्रह्म आहे. लक्षार्थाचं ग्रहण करायला पाहिजे आणि वाच्यार्थाचा त्याग करायला पाहिजे, तर ती लक्षण बसतं. तत् म्हणजे आता तत्पदामध्ये लक्षार्थ कोणता आणि वाच्यार्थ कोणता आहे? तत्पदामध्ये लक्षार्थ. हां, तत्पदामध्ये लक्षार्थ ब्रह्मचैतन्य आणि वाच्यार्थ माया. वाच्यार्थ. मग दोन्हीचाही जर त्याग झाला तर ही लक्षण तत्त्वमसी ह्याच्यामध्ये ह्या महावाक्यामध्ये बसत नाही. अजहती लक्षणसुद्धा बसत नाही. समग्र अर्थाचं ग्रहण जर केलं तर लक्षार्थाचंही ग्रहण होतं आणि वाच्यार्थाचंही ग्रहण होतं. म्हणून आणि तत्त्वमसी ह्याच्यामध्ये लक्षार्थाचं ग्रहण करावं लागतं आणि वाच्यार्थाचा त्याग करावा लागतो. म्हणून अजहती लक्षणसुद्धा ह्या महावाक्यामध्ये बसत नाही. जहती लक्षण म्हणजे भाग त्याग लक्षण हे मात्र महावाक्यामध्ये बसतं. जसं साळी कुटल्या, तूस काढला आणि फटकून ती बाजूला केला आणि आपण भात करून खाल्ला तर भुकेची शांती झाली, तसंच इथं सुद्धा भाग त्याग लक्षणेमध्ये लक्षार्थाचं ग्रहण करायचं आणि वाच्यार्थाचा त्याग केला तर ह्या महावाक्यामध्ये ते बसतं. मोक्ष सुखाची प्राप्ती होते. भाग त्याग लक्षणाने उपाधित रूप वाच्यार्थाचा त्याग करून एक लक्षार्थ तेवढ्याचंच घ्यावं, म्हणजे याच्या योगानेच काय होतं, मोक्ष सुखाची प्राप्ती होते. जशी तिथं भुकेची शांती झाली तशी इथं मोक्ष सुखाची प्राप्ती होते. ही आपण काल बघितलेलं आहे. आता आज दोहा सांगितला. गुरु म्हणतात, तत्पद उपाधी माया कही, तोम पद अविद्या जाण, बे उपाधी दृश्य त्याग करी, पोते शुद्ध भगवान. तर टीका, तत्पद ईश्वराची वाच्य उपाधी माया आहे. आपण बघितलं, 2-3 दिवसापासून बघत आहोत. तत्पद ईश्वराची वाच्य उपाधी काय आहे, तर माया आहे. आणि असे म्हणतात म्हणजे
तत्पद ईश्वराची उपाधी माया असं म्हणतात. म्हणजे काय त्याचा अर्थ सांगू लागलेले आहेत. विराट, हिरण्यगर्भ आणि अव्याकृत हे ईश्वराचे 3 ध्येय आहेत. आपण आत्तापर्यंत जीवाचे ध्येय बघितले. ईश्वराचे ध्येय कोणते सांगितले इथं लिहून घ्या, इथं म्हणजे खूण करून घ्या ग्रंथावर. विराट, हिरण्यगर्भ आणि अव्याकृत हे 3 ध्येय. कोणते कोणते 3 ध्येय सांगितले? ओम नमः शिवाय. सुनीताताई कोणते कोणते सांगितले 3 ध्येय? ओम नमः शिवाय. विराट, हिरण्यगर्भ आणि अव्यकृत ही काय आहेत? हे ईश्वराचे तीन ध्येय आहेत. 3 ध्येय आहेत. माया रूप आहेत. माया रूप म्हणजे वाच्यार्थ. माया रूप आहेत. माया म्हणजे मिथ्या. वैश्वानर, सूत्रात्मा आणि ईश्वराचा ध्येय हे 3 तत्पद वाच्यार्थातले अभिमानी आहेत. आपण बघितलं बघा, जीवाचे ध्येय 3 कोणकोणते? जसे ईश्वराचे तसेच जीवाचे आहेत आणि जीवाचे तसेच ईश्वराचे आहेत. तर जीवाचे ध्येय कोणते? ओम नमः शिवाय. जसे ईश्वराचे इथं सांगितलं. सुनंदाताई पाटील बोला. स्थूल ध्येय, सूक्ष्म ध्येय, कारण ध्येय. ही कुणाचे ध्येय आहेत? हे जीवाचे. आणि ईश्वराचे? ईश्वराचे विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत. हे ईश्वराचे ध्येय आहेत. आणि जीवाचे ध्येय स्थूल ध्येय, सूक्ष्म ध्येय आणि कारण ध्येय. आता पुढे अभिमान सांगितले. 3 ध्येय मायारूप आहेत. वैश्वानर, सूत्रात्मा आणि ईश्वराचा ध्येय हे 3 तत्पद वाच्यार्थाचे अभिमानी आहेत. तत्पद वाच्यार्थाचे अभिमानी. तत्पद म्हणजेच ईश्वर, तोमपद म्हणजे जीव. मग तत्पद वाच्यार्थाचे अभिमानी हे सांगितले. जीवाचे अभिमानी सुद्धा आपण बघितलेले बघा. बघून आलो. स्वप्नावस्था, जागृत, स्वप्न आणि सुसुप्ती. ह्याच्यामध्ये जागृत अवस्थेचा विश्व अभिमान सांगितला, स्वप्न अवस्थेचा तेजस अभिमान सांगितलेला आहे आणि सुसुप्ती अवस्थेचा प्रज्ञा अभिमान सांगितला. जसं तिथं सांगितलं तसंच इथं सुद्धा ईश्वराचे अभिमान कोणते सांगितले? वैश्वानर, सूत्रात्मा आणि ईश्वराचा ध्येय असे 3 अभिमान ही ईश्वराचे अभिमान आहेत. हे 3 तत्पद वाच्यार्थातले अभिमानी आहेत. व उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय ह्या 3 त्यातल्या अवस्था आहेत. उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय ह्या कुणाच्या अवस्था आहेत? ओम नमः शिवाय. कुणाच्या अवस्था आहेत त्या लक्ष्मीताई? ईश्वराचे. आणि जीवाच्या अवस्था कोणत्या? जीवाच्या अवस्था आहेत का लक्षात? जागृत अवस्था, स्वप्नावस्था, सुसुप्ती अवस्था. जीवाच्या ह्यात जागृती, स्वप्न आणि ह्या जीवाच्या अवस्था आहेत. आणि ईश्वराच्या कोणत्या सांगितल्या? उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय ह्या 3 त्यातल्या अवस्था आहेत. हे सर्व माया उपाधी तत्पदाचे वाच्यार्थ आहेत. हे सर्वच काय आहेत? माया उपाधी लागल्यामुळं तत्पदाचे वाच्यार्थ. तत्पद कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. तत्पद कशाला म्हणावं? हँड रेस करा.
3-4 दिवस जसं ही सुरू आहे, लक्षात आलं का तत्पद तोमपद आपण बघितलं की महावाक्यामधलं, तर तत्पद कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. हां ओम नमः शिवाय. हां बोल. तत्पद म्हणजे ईश्वर. हां तत्पद म्हणजे ईश्वराचं पद. ईश्वर. मग ही जी आहेत ती तत्पदाचे वाच्यार्थ सांगितले. वाच्यार्थ म्हणजे मिथ्या. तत्पदाचा वाच्यार्थ कोणता आहे? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हां माया आणि प्रतिबिंब ही काय वाचार्थ आहेत आणि लक्षार्थ? तत्पदाचा. लक्षार्थ कोणता? लक्षार्थ ब्रह्मचैतन्य. हां ब्रह्मचैतन्य हे तत्पदाचं ब्रह्मचैतन्य. लक्षार्थ आहे. आणि माया आणि मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब ही काय आहे? वाच्यार्थ आहे. मग ही वरचे जे आहेत विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत, वैश्वानर ही जी ध्येय, पुन्हा वैश्वानर सूत्रात्मा आणि ईश्वराचा ध्येय, ही 3 आणि पुन्हा पुन्हा दुसरी उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय, ही 3 ह्या अवस्था, ही सगळंच काय आहे? मायारूप आहे. तत्पदार्थ वाच्यार्थ आहे. माया उपाधीमुळं वाच्यार्थ आहे असे म्हणतात. तोंपद जीवाची अविद्या उपाधी आहे असे जाणावे. ही अविद्या स्थूल, सूक्ष्म आणि कारण. आलं बघा इथं तेच. या 3 देहाच्या रूपाने परिणामप्रत झालेली आहे. जीवाचा स्थूल ध्येय, सूक्ष्म ध्येय आणि कारण ध्येय, ही जी 3 ध्येय आहेत, ह्या 3 देहाच्या रूपानं अविद्या परिणामरत झालेली आहे असं सांगत आहेत. परिणामप्रत पावलेली आहे. ह्या 3 देहाचे विश्व, तेजस आणि प्रज्ञा. विश्व अभिमान कोणत्या अवस्थेचा आहे आपण बघून आलो, अभ्यास करून आलो. विश्व अभिमान कोणत्या अवस्थेचा? विश्व अभिमान कोणता ध्येय, कोणती अवस्था? ओम नमः शिवाय. विश्व अभिमान स्थूल देहाची जी जागृत अवस्था आहे, त्या जागृत अवस्थेचा विश्व अभिमान आहे. पुन्हा तेजस अभिमान. तेजस अभिमान कोणत्या अवस्थेचा आणि कोणत्या देहाचा आहे? तर स्वप्न अवस्था. कोणत्या अवस्थेचा आहे? स्वप्न अवस्था तेजस अभिमान आहे. आणि प्रज्ञाभिमान जो आहे तो सुसुप्ती अवस्थेचा आहे. तेजस अभिमान सूक्ष्म देहाचा आहे आणि प्रज्ञाभिमान कारण देहाचा आहे. तर हे अनुक्रमे अभिमानी आहेत. जागृती, स्वप्न आणि सुसुप्ती ह्या तोमपदाच्या जीवाच्या 3 अवस्था आहेत. आता तत्पद ईश्वराच्या कोणकोणत्या 3 ध्येय आहेत? बोला. तत्पद ईश्वराचे ध्येय कोणकोणते? मंगलताई स्वामी, कोणकोणते ध्येय तत्पद ईश्वराचे? उपाधी स्थूल देह, सूक्ष्म आणि कारण देह. ओम नमः शिवाय. म्यूट करा. तत्पद ईश्वराच्या वाच्य उपाधी माया आहे असे म्हणतात. म्हणजेच तत्पद ईश्वराचे देह कोणते? 3 देह. ओम नमः शिवाय. ताई सांगू? हो सांगा. तत्पद ईश्वराचे 3 नावे विराट, हिरण्यगर्भ आणि अव्याकृत हे ईश्वराचे 3 देह मायारूप नाव आहे. मायारूप आहेत ही ध्येय. आपले सुद्धा मायारूपच आहेत. ईश्वराचे ध्येय मायारूप आहेत ही 3.
विराट, हिरण्यगर्भ आणि अव्याकृत ही ईश्वराचे 3 ध्येय आहेत. ईश्वराचे जसे ही 3 ध्येय आहेत तसे जीवाचे ध्येय कोणते आहेत? ओम नमः शिवाय. तोमपद, तत्पद ईश्वराचे ही 3 ध्येय सांगितले. आता तोमपद जीवाचे 3 ध्येय कोणते? ओम नमः शिवाय. ते सांगू का? हो सांगा. स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. बरोबर. ईश्वराचे विराट, हिरण्यगर्भ आणि अव्याकृत आणि जीवाचे कोणते? तर तोमपद जीवाचे स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. आता पुढे वैश्वानर, सूत्रात्मा आणि ईश्वराचे ध्येय हे 3 तत्पद वाच्यार्थाचे अभिमानी आहेत. ईश्वराच्या अवस्था कोणत्या? ईश्वराच्या अवस्था कोणत्या? बोरांडेताई, कोणत्या आहेत अवस्था ईश्वराच्या? लक्ष्मी, ओम नमः शिवाय. हो बोला. जागृत, सुषुप्ती, जागृत अवस्था, सुषुप्ती अवस्था आणि स्वप्नावस्था. ईश्वराच्या अवस्था. ओम नमः शिवाय. थांब सुनीता बोला. लक्ष्मीताई बोला. वैश्वानर, सूत्रात्मा हे आहेत ना? नाही. उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या ईश्वराच्या 3 अवस्था आहेत. तत्पदाच्या आणि तोमपदाच्या 3 अवस्था कोणत्या? जागृती, स्वप्न आणि सुसुप्ती. ह्या त्यातल्या अवस्था आहेत. आणि सर्व ही माया तत्पदाचे वाच्यार्थ आहेत. वाच्यार्थ म्हणजे वाच्यार्थ कशाला म्हणावं? तर तत्पदाचा वाच्यार्थ काय हो? लक्ष्मीताई कळाला का वाच्यार्थ? तत्पदाचा वाच्यार्थ काय आणि लक्षार्थ काय? ओम नमः शिवाय. तत्पदाचा वाच्यार्थ ईश्वर. ओम नमः शिवाय. बरोबर आहे का? हां, तत्पद म्हणावं कशाला? तत्पद म्हणजे काय? तत्त्वमवशी ह्या पदामध्ये, तत्त्वम अशी ह्या पदामध्ये तत्पद म्हणजे काय? बोरांडेताई, तत्पद म्हणजे काय? तत्त्वमशी आपण बघू लागलेलो आहोत. तत्त्वमशीमध्ये तत्पद म्हणजे काय? ओम नमः शिवाय. नंदा काकी बोला. ओम नमः शिवाय. तत्पद म्हणजे ईश्वर. हां, आणि तोमपद म्हणजे? मीच ब्रह्म आहे. तोमपदाचा अर्थ काय? तोमपद कशाला म्हणावं? तोमपद म्हणजे जीव. हां, तत्पद म्हणजे ईश्वर, तोमपद म्हणजे जीव, अशी म्हणजे आहे. तेच तू आहेस असा ह्या महावाक्याचा अर्थ आपण बघितलेला आहे. मग तत्पद, या तत्पदामध्ये लक्षार्थ कोणता आहे? लक्षात ओम नमः शिवाय ईश्वर. हां, आणि वाच्यार्थ? जीव. तत्पद कशाला म्हणावं? ईश्वर कशाला म्हणावं? ईश्वर हां, एक ईश्वर कशाला म्हणाल? एक ब्रह्मचैतन्य, 2 माया हां, आणि मायामध्ये पडलेले ब्रह्माचे नाही. एक माया, ब्रह्मचैतन्य, मायामध्ये पडलेले ब्रह्मचैतन्याचे प्रतिबिंब, त्याला ईश्वर म्हणायचं. मग ह्याच्यामध्ये लक्षार्थ कोणता आहे? ब्रह्मचैतन्य. हां, मग तीच विचारलं ना आधी. तत्पदामध्ये लक्षार्थ कोणता आहे? ब्रह्मचैतन्य. हां, आणि वाच्यार्थ? हे काय? जीव.
माया आहे माया. ओम नमः शिवाय. माया. हो हा हो, बरोबर. माया वाच्यार्थ आहे. तत्पद माया वाच्यार्थ. हा तत्पदामध्ये लक्षार्थ ब्रह्मचैतन्य आहे आणि वाच्यार्थ माया माया. आहे. माया. कारण ब्रह्मचैतन्याचं मायामध्ये पडलेलं जे प्रतिबिंब आहे त्यालाच ईश्वर असं म्हणावं. मग माया आणि प्रतिबिंब ही मिथ्या आहे आणि ब्रह्मचैतन्य ही सत्य आहे. आणि सत्य म्हणजेच लक्षार्थ. सत्य म्हणजे लक्षार्थ आणि मिथ्य म्हणजे वाच्यार्थ. आता तोम पदाचा लक्षार्थ कोणता? कुटस्थ चैतन्य. हां आणि वाच्यार्थ कोणता? वाच्यार्थ अंतकरणात पडलेलं प्रतिबिंब. हां अंतकरण आणि अंतकरणात पडलेलं प्रतिबिंब ह्याला काय म्हणावं? वाच्यार्थ म्हणावं. तर मग तत्त्वमसी ह्या वाक्यामध्ये तत्पदाचा अर्थ ब्रह्म आहे आणि तोम पदाचा अर्थ कुटस्थ चैतन्य ही सत्य आहेत. ही आपण बघितलं. आता ईश्वराचे देह, ईश्वराच्या अवस्था आणि ईश्वराचा अभिमान. तर तत्पदाचा वाच्यार्थ आहे तोम पद जीवाची अविद्या उपाधी आहे आणि तत्पद ईश्वराची उपाधी कोणती? ईश्वराची उपाधी कोणती? तत्पद जे ईश्वर आहे त्याची उपाधी कोणती? ओम नमः शिवाय ताई. माया. हां आणि जीवाची उपाधी? अविद्या. हां जीवाची उपाधी अविद्या. मग स्थूल सूक्ष्म आणि उपाधी आहे असे जाणावे. ही अविद्या स्थूल सूक्ष्म आणि कारण या तीन देहाच्या रूपाने परिणामप्रत पावलेली असते. या तीन देहाचे विश्व, तेजस आणि प्रज्ञा हे अनुक्रमे अभिमानी आहेत. विश्व अभिमान, तेजस अभिमान आणि प्रज्ञा अभिमान. हे अभिमान कोणाचे आहेत? तो जीवाचे आहेत का ईश्वराचे आहेत? ओम नमः शिवाय. जीवाचे आहेत. हां जीवाचे आहेत, अभिमानी आहेत. जागृत, स्वप्न आणि सुसुप्ती ह्या तोम पदाच्या जीवाच्या तीन अवस्था आहेत. ही सर्व मिळून अविद्या कल्पित तोम पद जीवाचा वाच्यार्थ आहे. अविद्या ही कशी आहे? कल्पित आहे म्हणजे खोटी आहे. कल्पित कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. कल्पित कशाला म्हणावं? एका काळात आहे, एका काळात नाही. हां मग अविद्या कल्पित तोम पदाचा वाच्यार्थ आहे. अविद्या ही खोटी तोम पदाचा वाच्यार्थ आहे अविद्या असे समजावे. या रीतीने माया व अविद्या या वाच्यार्थ रूप असणाऱ्या उपाधी दृश्य आहेत आणि त्याचा त्याग करून दृश्य कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. सांगू? हो सांगा. दृश्यापासून दूर लावून त्याला जाणतो पाहतो त्याला दृष्टा. इथं काय आलंय? काय प्रश्न विचारला? मुद्रिकाताई महाजन कोणता प्रश्न विचारला होता? दृश्य म्हणजे काय? हां कशाला म्हणावे मग दृश्य? दृश्याहून भिन्न राहून दृश्याला जाणतो पाहतो त्याला दृश्य म्हणावे. दृश्याहूनच भिन्न राहतो दृश्याला जाणतो त्यालाच दृश्य म्हणावं असं का? दृश्य ज्योतिताई बोला. दृश्य कशाला म्हणावं? हँड रेस केलेलं दिसायला. ओम नमः शिवाय. हां जो पाहून घेतो एका काळात असतो एका काळात नसतो त्याला दृश्य म्हणावं. ऐकलं का महाजन ताई? कशाला म्हणावं दृश्य? बरोबर सांगितलं. एका काळात असतो एका काळात नसतो त्याला दृश्य म्हणावे. तेवढंच सांगितलं का त्याने?
ओम नमः शिवाय. ज्योतिताईने काय सांगितलं आता? लक्ष्मीताई काय सांगितलं ज्योतिताईने? काय उत्तर दिलं? हां एका काळात असतो एका काळात नसतो, त्याला पाहून घेतो, त्याला दृष्टाक्षर. हां, पाहून घेतो. ओम नमः शिवाय. पाहून घेतो आणि एका काळात असतो आणि एका काळात नसतो, त्याला दृश्य असे म्हणावे. याचा त्याग करून तू स्वतः आत्मा, तत्पद आणि तोमपद या दोनही पदाला तो लक्षार्थ त्याच्या रूपाने असणारा तो शुद्ध भगवान, तो तू आहेस. हीच आपल्याला जाणून घ्यायचे पूर्ण ग्रंथामध्ये. शुद्ध जो भगवान आहे, ज्याला शुद्ध म्हणतो, भगवान म्हणतो, ईश्वर म्हणतो, नाव अनेक आहेत पण ते तूच आहेस. म्हणजे उपाधी, इथं उपाधी रहित आहे. ग्रंथात तुमच्या कोणता आला आहे शब्द? उपाधी सहित आलेला दिसायला आहे. उपाधी सहित आहे. सहित नाही तिथं, ताई रहित येतं तिथं. उपाधी रहित सच्चिदानंद ब्रह्मरूप तू आहेस. तिथं रहित येते. सच्चित ब्रह्मरूप तू आहेस. भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायात क्षेत्रज्ञम चापिमाम विधी, गीता अध्याय क्रमांक 13 श्लोक क्रमांक 2 श्लोकात भगवंतानी अर्जुनास पुढे लिहिल्याप्रमाणे सांगितलेले आहे. त्यात आपल्या स्वतःशी क्षेत्रज्ञाचे ऐक्य होते याचे निरूपण केलेले आहे. इथं क्षेत्रज्ञ म्हणजे देह आणि स्वतः म्हणजे आत्मा. तर आपल्या स्वतःशी क्षेत्रज्ञाचे ऐक्य होते याचे निरूपण केलेले आहे. भगवान म्हणतात, हे अर्जुना, सर्व क्षेत्राच्या म्हणजे शरीराच्या, शरीराला क्षेत्र म्हटलेलं आहे, शेती म्हटलेलं आहे. शरीराच्या आत असणाऱ्या देह, प्राण, इंद्रिय, मन, बुद्धी इत्यादीस जाणणारा तू क्षेत्रज्ञ शुद्ध जीव तोच आहेस. देह कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. देह कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. हां, भरलेल्या चैतन्याला देह असेल. ओम नमः शिवाय. देहामध्ये नखशिखांत भरलेला चैतन्याला. देहामध्ये नंदा काकी बोला. ओम नमः शिवाय. जो जाळला जातो किंवा दफन केला जातो त्याला देह असे म्हणावे. ध्येय येती इति ध्येय. जो दफन केला जातो किंवा दहन केला जातो त्याला काय म्हणावं? ध्येय असं म्हणावं. लक्ष्मीताई काय म्हणावं? ओम नमः शिवाय. देह इति देहा, जो दफन केला जातो आणि जाळला जातो त्याला देह असे म्हणतात. तुम्ही कशाची व्याख्या सांगितली? मी जीवाची सांगितली. नखशिखांत भरलेल्या चैतन्याला. हां, आत्मा म्हणावं. देह म्हणजे हां, देह, प्राण, इंद्रिय. प्राण म्हणजे जे श्वास आहे त्याला प्राण म्हणतात. इंद्रिय म्हणजे ही 5 कर्म इंद्रिय, 5 ज्ञान इंद्रिय, ह्याला काय म्हणावं? इंद्रिय. आणि 4 अंतःकरण हे इंद्रिय. तर 5 ज्ञानेंद्रिय कोणते? ज्ञानेंद्रिय 5 कोणते आहेत? ओम नमः शिवाय. ज्योतिताई बोला. हा, सांगू? हो, सांगा. एक मिनिटात लक्ष. श्रोत्र, त्वचा, चक्षु, जीवाग्राण. हां, ज्ञान इंद्रियाचं आपण बघून आलो. ज्ञान इंद्रिय गळ्याच्या वरीच आहेत सगळे, फक्त त्वचा आहे सगळ्या शरीरावर, नाही तर मेंदूच्या जवळच आहेत ज्ञानेंद्रिय सगळे. श्रोत्र, त्वचा, चक्षु, जीवाघ्राण. कुठं कुठे तो कान, डोळे, नाक सगळे तिथंच आहेत मेंदूच्या जवळ ज्ञानेंद्रिय, फक्त त्वचा सर्व अंगावर आहे. ही 5 ज्ञानेंद्रिय. 5 कर्म इंद्रिय कोणते मीनाताई? 5 कर्म इंद्रिय कोणते?
वाचा, पाणी, पाच शिश्न आणि गुद हा. हे 5 कर्मेंद्रिय आहेत. ओम नमः ओम शिवाय. नमः शिवाय. 4 अंतःकरण कोणते सुनंदाताई पाटील? 4 अंतःकरणाची नावे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. हां. तर मग हे जे इंद्रिय आहेत, प्राण इंद्रिय, मन, बुद्धी इत्यादी का जाणणारा तो क्षेत्रज्ञ शुद्ध जीव तोच आपले स्वतःचे रूप आहे असे जाण. ह्या सगळ्याला जो जाणतो तो कोण आहे? शुद्ध आहे. ह्या शरीरातले क्षेत्रज्ञ म्हणजे ह्या शरीरामध्ये जी ही इंद्रिय, प्राण, देह ह्या सगळ्याला जाणतो. जाणणारा असा एक मध्ये आहे, ते कोण आहे? शुद्ध जीव. तोच आपले स्वतःचे रूप आहे असे जाण. मध्ये जी चैतन्य आहे, जीव आहे, तीच तुझं रूप आहे असं जाण, असं सद्गुरू सांगत आहेत. श्रीमद भागवताच्या 4थ्या स्कंदातील 28व्या अध्यायातल्या पुरंजनोपाख्यानात जीवात्म्याच्या ईश्वराबरोबरच्या ऐक्यसंबंधाचे ज्ञान जीवास दृढ करून देण्यासाठी ईश्वराने जीवात्म्याचे व आपले ऐक्य आहे याबद्दलचा उपदेश याचप्रमाणे केला आहे. कशामध्ये केला आहे? तर श्रीमद भागवताच्या 4थ्या स्कंदातील 28व्या अध्यायातील पुरंजन उपाख्यानात जीवात्म्याच्या ईश्वराबरोबरच्या ऐक्याचे संबंधाचे ज्ञान जीवाला दृढ व्हावे म्हणजे कळावे. नुसतं कळून नाही, निश्चय व्हावा, दृढ व्हावा करून देण्यासाठी ईश्वराने जीवात्म्याचे व आपले ऐक्य आहे याबद्दलचा उपदेश याचप्रमाणे केलेला आहे. पुढे आता श्लोक सांगितला आहे. मीनाताई वाचा श्लोक. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अहं भावन्य चांद्रस्त्वं त्वमेवाहं विचक्षव भो ननो पश्यन्ति क्वचिद्रं जातुमनागतिम्. ओम नमः शिवाय. मनागती. अर्थ जीवा जो हे जीवा काय सांगितलं अर्थ त्याचं सांगू लागलेले आहेत. हे जीवा जो मी तोच तू आहेस, माझ्याहून निराळा नाहीस. आपण बघितलेले त्या काशीच्या राजाच्या दृष्टांतामध्ये तो राजा होता तोच हा भिक्षुक होता, तसंच जीव हेच ब्रह्म आहे. तर मग हे जीवा जो मी तो तू आहेस म्हणजे माझ्याहून निराळा नाहीस तू. मी आणि तू एकच आहे, वेगळे नाही. अथवा तो तोच मी आहे, मी तोच तू तोच मी. याप्रमाणे माझे व तुझे ऐक्य आहे असे विचार करून पहा. तुझ्या मनालाच विचार करून पहा. विचार कशाला म्हणावं तर सत काय असत्य काय ह्याचा निवाडा करायचा आहे. आणि आपल्याच मनाला विचार करून आपणच कोण आहे त्याचा निश्चय करायचा आहे. मी आत्मा आहे असं अनेक विचार करून आपल्याला ती जाणून घ्यायचं आहे. काय जो मी तोच तू आहेस, माझ्याहून निराळा नाहीस. अथवा तू तोच मी आहे, ह्याप्रमाणे माझे व तुझे ऐक्य आहे असे विचार करून पहा. मी आणि तू वेगळा नाही ही विचार करून पहा. हे ज्ञान संपन्न पुरुष असतात, ते आपल्या दोघात केव्हाही लोभरसुद्धा भेद पावत नाहीत. ज्ञानी जो असतो ना, त्या ज्ञानाला सगळे जगामध्ये ब्रह्मच दिसतं. जिकडं पाहो तिकडं ब्रह्म दिसतं. ब्रह्माशिवाय दुसरं काहीच नाही. स्वतःचं स्वरूप त्या ज्ञानाला सगळीकडं दिसतं. जे माझ्यामध्ये जो आहे तोच घटाघटामध्ये आहे आणि तो मीच आहे, काही वेगळा नाही. त्याच्यामुळं ज्ञानी व्यक्तीची दृष्टी कशी झालेली असते? समदृष्टी झालेली असते.
त्यांच्यामध्ये द्वैत कोणतंच नसतं. ते प्रपंचामध्ये सगळं करताना दिसतात, प्रपंचात सुद्धा असतात, पण माझं तुझं असं काहीच नसतं. त्यांनी स्वतःला जाणलेलं असतं. म्हणून असे जे ज्ञानी लोक आहेत ते लवभरसुद्धा भेद पाहत नाहीत. थोडासुद्धा भेद, लवभर म्हणजे किंचित मात्र, थोडाही भेद पाहत नाहीत. म्हणजे जीव आणि ईश्वर या दोघांचेही रूप एकच आहे असे समजतात. असे ज्ञानी जे असतात ना, ते जीव वेगळा आणि शिव वेगळा असं मानत नाहीत. जीव हेच शिव आहे असं म्हणतात. जनता जनार्दनाचीच ते पूजा करतात. प्रत्येक घटाघटामध्ये जीव आहे. जी ही जनता आहे सगळीकडं भरलेली, तेच जनार्दन आहे. त्यांच्यामधला आत्मा सगळ्यामधला एकच आहे असं ते मानतात. म्हणून दोहामध्ये जीव आणि ईश्वर या दोहाचेही रूप एकच आहे असे समजतात. प्रत्येकामध्ये आत्मा आहे आणि तोच देव आहे असं जर जाणलं तर आपण दुसऱ्याला त्रास देऊ का हो? दुसऱ्याला त्रास देऊ का? दुसऱ्यासंग भांडण करू का? कारण तो आणि मी वेगळाच नाही. मी तो एकला ध्येयभाव मावळला. त्याचा ध्येय आणि माझा ध्येय जरी वेगळा असला तरी मधी जो आहे तो एकटाच आहे. तो आणि मी काही वेगळा नाही. जसं आपल्या उजव्या हातामध्ये आणि डाव्या हातामध्ये आपला जीव आहे का नाही हो, वेगळा आहे का? किंवा पायामध्ये, डोळ्यामध्ये, परमरहस्यामध्ये मनमत माऊलींनी सांगितलं बघा. आपल्याच हातानं आपला डोळा फुटला तर हात कापला तर किती दुःख? 2 दुःख. जर अन्याय जर हाताचा क्षमा केला तर एकच दुःख. तसंच आहे, हातामध्ये जो आहे तोच डोळ्यामध्ये आहे. त्याचाच डोळा आहे, त्याच्याच शरीराचा. तसंच जनता जनार्दनामध्ये, घटाघटामध्ये जो चैतन्य रूपानं आहे तो माझाच आत्मा त्याचा सुद्धा आहे. माझा आत्मा भूतात्मा, प्रत्येक भूतामध्ये जो आहे तो माझाच आत्मा आहे. तो आणि मी वेगळा नाही असं कोण बघतं? असं ज्ञानी, ज्ञान संपन्न जो असतो तो सगळ्यामध्ये मीच आहे असं बघतो. जसं मोठं शोरूम असतं बघा, सगळ्या बाजूला आरसे लावलेले असतात. आपण जर मधी गेलो तर कुठल्याही दिशेला बघा, सगळीकडं आपणच दिसतो. आपल्याला सगळ्या बाजूने आपणच दिसतो. तशी दृष्टी कोणाची झालेली असते? ज्ञान संपन्न असणाऱ्या पुरुषाची. ज्ञान ज्यानं प्राप्त केलं आहे, ज्ञान संपन्न असणं म्हणजे आपल्या स्वस्वरूपाला ज्यानं ओळखलं आहे. मी माझंच स्वरूप मी ओळखलं आहे. इथं दुसरीकडं जायचं नाही, मलाच माझी ओळख करून घ्यायची. समाजामध्ये ओळख करून घ्यायची असेल तर एकाची ओळख दुसऱ्याबरोबर तिसरेनं करून द्यावी लागते. दोघांच्या ओळखीचा तिसरा लागतो. इथं मात्र 3 लागतच नाही, 2च लागतं. मलाच माझी ओळख करून घ्यायची आणि ती ओळख सद्गुरूशिवाय होत नाही. सद्गुरूंनी सांगितल्याशिवाय ती ओळख होत नाही. भेद पाहत नाही म्हणजे जीव आणि ईश्वर या दोघांचेही रूप एकच आहे असे समजतात. ज्ञानी समजतात असे, ज्यांनी ज्ञान, ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान प्राप्त करून घेतलेले. अशा रीतीने श्रुती, स्मृती, पुराण इत्यादिकात प्रत्येकात्म्याच्या परमात्म्याशी असलेली अभेदाचे निरूपण केलेले आहे. कुठं कुठं निरूपण केलं अभेदाचं? श्रुतीमध्ये, स्मृतीमध्ये, पुराणामध्ये. कशाचं निरूपण केलं? प्रत्येकात्म्याच्या परमात्म्याशी असलेल्या अभेदाचे. प्रत्येकात्मा आणि परमात्मा वेगळा नाही ह्याचं वर्णन केलेलं आहे. श्रुती कुठं वर्णन केलं? श्रुतीमध्ये. श्रुती कशाला म्हणावं?
ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सांगू. हो सांगा ताई. ओम नमः शिवाय. परमेश्वराच्या श्वासापासून जे वेदवाक्य उत्पन्न झाले त्याला श्रुती म्हणावे. अगदी बरोबर. श्रुती कशाला म्हणावे सांगा लक्ष्मीताई, आलं का लक्षात? ओम नमः शिवाय. हां ईश्वराच्या श्वासापासून जे वेद निर्माण झाले त्याला श्रुती असे म्हणावे. हां बरोबर. ईश्वराच्या श्वासापासून ज्या वेदाची निर्मिती झाली, वेद किती निर्माण झाले, किती वेद? 3 4 आहेत 4. 4. ओम नमः शिवाय. 4. 4 वेद निर्माण. अथर्ववेद, सामवेद, अथर्ववेद आणि सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद. लक्षात येणार चौथा. किती वेद मीनाता येणे कोणते बोला बरं. ओम नमः शिवाय. हं? 4 वेद आहेत. हं? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. ओम नमः शिवाय. मग अशा रीतीने श्रुती, स्मृती, पुराण. श्रुती कशाला म्हणावं? ईश्वराच्या श्वासापासून जे ही 4 वेद उत्पन्न झाले त्याच्यामध्ये जे ऋचा सांगितल्या आहेत, त्याच्यामध्ये जे वाक्य सांगितले आहेत त्याला श्रुती असं म्हणावं. स्मृती कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम सांगू का? स्मृती म्हणजे ओम नमः शिवाय. हँडरेस करा, सगळेच बोलू नका, हँडरेस करा. स्मृती कशाला म्हणावी? स्मृती. हां स्मृतीचा अभ्यास करून त्यावर जे भाष्य करून ठेवले त्याला स्मृती असे म्हणावे. हां श्रुतीचा अभ्यास करून भाष्य करून ठेवले त्याला स्मृती असं म्हणावं. पुराण कशाला म्हणावं? पुराण कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. मीनाताई बोला. मीनाताई हँड रेस केला तुम्ही, बोला. किती पुराण किती येतो? ओम नमः शिवाय. मी सांगू ताई पुराण कशाला म्हणावं? हो सांगा. म्हणजे प्राचीन जुनी भक्ती योग सांगणारे जे ग्रंथ आहेत त्यास पुराण म्हणावं. हां प्राचीन जुने जे भक्ती योग सांगणारे ग्रंथ आहेत ना त्यांना पुराण म्हणावं. एकूण 18 पुराणे आहेत. हां 18 पुराणं आहेत. वेदव्यासांनी 18 पुराणाची रचना केलेली आहे. पुराण अतिशय जुनं आहे आणि त्याच्यामध्ये भक्ती योग सांगितलेला आहे, भक्ती ज्ञान हे सगळं सांगितलेलं आहे. पुराण म्हणजे जुनं. 18 पुराणाची रचना वेदव्यासांनी केलेली आहे, वेगवेगळे भाग करून. म्हणून पुराण इत्यादिकात प्रत्येगात्म्याच्या परमात्म्याशी झालेल्या अभेदाचे निरूपण केलेले आहे. प्रत्येगात्मा कशाला म्हणावं? प्रत्येगात्मा कशाला म्हणावं? नंदा काकी बोला बरं. ओम प्रत्येकाच्या आतमध्ये असलेल्या आत्म्याला प्रत्येक म्हणावे. काय म्हणावं? शांततेनं बोला, गडबड करू नका. बोला, पूर्ण वाक्य बोला अजून एकदा. प्रत्येगात्मा प्रत्येकाच्या मध्ये असलेले, प्रत्येक जीवाच्या मध्ये असलेल्या ह्याला प्रत्येगात्मा म्हणावे. जीवाच्या मध्ये काय असते? प्रत्येगात्मा असं लिहून घेतलं का तुम्ही? जीवाच्या मध्ये असलेला प्रत्येगात्मा म्हणावं. नाही. मग कसं लिहून घेतलं? मीनाताई बोला, प्रत्येगात्मा कशाला म्हणावं? प्रत्येकाच्या देहात असलेल्या ज्योतिताई बोला. ओम नमः शिवाय. प्रत्येगात्मा म्हणावं. आवाज आला नाही ताई, बोला अजून एकदा सांगा. आता ऐकू येते का? हो बोला. हा. प्रत्येकाच्या आत असलेला चैतन्य व विरोधी धर्म नसलेला त्यास प्रत्येगात्मा म्हणावं. हां प्रत्येकाच्या आतमध्ये जे चैतन्य आहे, आत्मा आहे, त्याला प्रत्येगात्मा असं म्हणावं. प्रत्येकाच्या आतमध्ये जे चैतन्य भरलेलं आहे ना देहामध्ये, आत्मरूपानं, आत्मा ज्याला म्हणतो
तोच आत्मा प्रत्येकामध्ये आहे, म्हणून त्याला प्रत्येगात्मा असं म्हणावं. प्रत्येकामध्ये भरलेला म्हणून प्रत्येगात्मा. आत्मा तर आहेच, पण प्रत्येकामध्ये आहे म्हणून प्रत्येगात्मा. मग इत्यादिकात प्रत्येगात्म्याच्या परमात्म्याशी असलेल्या अभेदाचे निरूपण केलेले आहे. प्रत्येगात्मा आणि परमात्मा एक आहेत का वेगळे आहेत? प्रत्येगात्मा आणि परमात्मा एकच आहे. हां, दोन्ही एकच आहे, वेगळं नाही. एक रस आहे, सगळीकडे एक रस भरलेला आहे. जसं लिंबाचं झाड आहे तर लिंबामध्ये कोणता रस असतो तर कडू रस असतो, पण त्याच्या सगळ्या लिंबाच्या सगळ्या ढाळेमध्ये, सगळ्या फटेमध्ये, बुडामध्ये, सगळीमध्ये कडू रस असतो. तसाच एक रस, अमृतासारखा रस भरलेला आहे प्रत्येकात्म्यामध्ये, परमात्म्यामध्ये. आणि ती परमात्माच प्रत्येगात्मा आहे. प्रत्येक असलेल्या अभेदाचे निरूपण केलेले आहे. यासाठी अरे माझ्या शिष्या, तू आपला आत्मा ब्रह्मरूपच आहे असे समज. आपला स्वतःचा आत्मा तू ब्रह्मरूप आहेस असे समज, असं सांगू लागलेले आहेत. राहिलेला विषय उद्या बघू. आपला वेळ झालेला आहे. झालेली सेवा सद्गुरू माऊलींच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मोक्ष साधकांच्या चरणी समर्पित. जे माझ्या मुखातून योग्य शब्द बाहेर पडले ते सद्गुरुनाथाचे, जे अयोग्य शब्द बाहेर पडले ते वाणीचा दोष, सर्वांच्या चरणी समर्पण. ओम नमः शिवाय.